लग्नाच्या 10 वर्षानंतर मुले झाली, आईने जागीच संपवली। प्रेक्षकांनो, ही घटना अतिशय सत्य आहे, फक्त यामधील काही माहिती बदलण्यात आली आहे, जेणेकरून कोणाच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही। घटना आहे पुण्यामधील थेऊर या परिसरातील। लग्न झाल्यानंतर 10 वर्षानंतर एका स्त्रीला मातृत्वाचा आनंद मिळतो आणि 2 महिन्यानंतरच ती आई आपल्या पोटच्या 2 निष्पाप जुळ्या लेकरांचा घात करते। ही गोष्ट फक्त शॉकिंगच नाही, तर आपलं अंतर्मन हादरवणारी आहे। ही दुर्दैवी आणि वास्तवावरती आधारित घटना आहे। पुण्यामधील थेऊर परिसरात 8 एप्रिल 2025 रोजी घडलेली। प्रतिभा नावाची एक महिला, मूळ गाव पुण्याची, तिचं लग्न सांगली जिल्ह्यातील मिरजवाडीच्या हेमंत मोहिते या तरुणाशी झालं होतं। हेमंत हा एका चांगल्या कंपनीमध्ये स्थिर नोकरी करत होता। दोघांमध्ये खूप जास्त प्रेम होतं, समजूतदारपणा होता आणि संसारामध्ये मात्र एकच उणीव होती, ती म्हणजे आपल्या मुलांची। लग्नानंतर 2 वर्षांनी त्यांनी बाळासाठी प्रयत्न सुरू केले, पण त्यांना काहीच यश आलं नाही। त्यानंतर डॉक्टरांचे सल्ले घेतले, हॉस्पिटलची चक्कर मारली, धार्मिक उपाय देखील केले, पण त्यांचं नशीब त्यांना साथ देत नव्हतं। वर्षानुवर्ष या जोडीला अपत्यांचं सुख लाभत नव्हतं आणि शेवटी 10 वर्षांच्या वाटचालीनंतर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी टेस्ट ट्यूब बेबीचा निर्णय घेतला। मोठ्या खर्चानंतर 2025च्या फेब्रुवारीमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये जुळ्या मुलांचा प्रवेश झाला आणि आनंद, हर्ष, समाधान सगळं काही त्यांच्या आयुष्यामध्ये आलं होतं। हेमंतने सगळीकडे पेढे वाटले। प्रतिभा तिच्या माहेरी विश्रांतीसाठी आली, पण तिथूनच तिचं जीवन आता नवीन वळण घेऊ लागलं। जुळ्या मुलांची काळजी, त्यांची अशक्त प्रकृती, वारंवार होणारी हॉस्पिटलची ट्रीटमेंट आणि त्यामध्ये तिची स्वतःची तब्येत बिघडत चालली होती। नीट झोप मिळत नव्हती, तिला मानसिक थकवा जाणवत होता आणि सततचं टेन्शन होतं। आता या सगळ्या गोष्टींमुळे प्रतिभा मानसिकदृष्ट्या खूप जास्त अस्वस्थ होऊ लागली होती। ती आपल्या मुलांबद्दल सतत चिंतेत राहू लागली। मुलांना काही झालं तर मी जगू शकणार नाही, असं ती अनेक वेळा म्हणायची। घरच्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचं नैराश्य वाढतच गेलं आणि त्यानंतर 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता प्रतिभा आपल्या जुळ्या बाळांना घेऊन घराच्या टाकीवरती गेली आणि डिप्रेशनच्या गर्दीत अडकलेली ही आई काही क्षणामध्ये त्यांच्याकडे पाहतच राहिली आणि त्यानंतर त्या आईने त्यांना पाण्याच्या टाक्यामध्ये फेकून दिलं। मुलं पाण्यात बुडत होती। त्यानंतर प्रतिभाचे डोळे देखील पाणवलेले होते, पण त्या क्षणी तिने स्वतःला देखील त्या पाण्याच्या टाकीत झोकून दिलं आणि आत्महत्येचा प्रयत्न केला। मात्र त्या टाकीचं तोंड अरुंद असल्याने ती पूर्णपणे आत गेली नाही आणि शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या नजरेस ही घटना पडली। त्यानंतर त्या महिलेने तिच्या पतीला बोलावलं। तिथूनच प्रतिभाच्या भावाला देखील फोन करण्यात आला। घरच्यांनी धावतच जाऊन प्रतिभा आणि तिची मुलं टाकीमधून बाहेर काढली। त्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण 2 निष्पाप जीव आधीच मरण पावले होते। आता ही बातमी हेमंतपर्यंत देखील पोहोचली होती। तो तात्काळच सांगलीवरून पुण्याला पोहोचला आणि हॉस्पिटलमध्ये आपल्या जुळ्या मुलांचे मृत शरीर पाहून तो खूप जास्त हादरला होता। पत्नीने स्वतःच आपल्या लेकरांचा खून केला, हे आता त्याला स्वीकारणं फार अवघड गेलं। चौकशीमधून समजलं की प्रतिभा ही काही दिवस डिप्रेशनमध्ये होती। तिची मानसिक स्थिती, मानसिक अवस्था ही अत्यंत अस्थिर झाली होती आणि त्याच अवस्थेत तिनं हे टोकाचं पाऊल उचललं। आता या घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये प्रतिमाच्या विरोधात 302 कलमान्वये गुन्हा देखील दाखल करण्यात आला। तिला अटक करण्यात आली आणि आता हे सगळं झाल्यानंतर पोलीस या सगळ्या गोष्टींचा तपास करत आहेत। प्रेक्षकांनो, ही घटना आहे एका आईच्या दुःखाची, एका स्त्रीच्या मानसिक संघर्षाची आणि त्याच दुःखानं तिला उचलायला लावलेल्या क्रूर पावलांची। आई ही देवता असते असं आपण म्हणतो, पण जेव्हा तीच आई दुःखामध्ये, नैराश्यामध्ये
आणि मानसिक तणावामध्ये अडकते, तेव्हा ती कधी कधी देवतेऐवजी कौर्याचं रूप धारण करते. चला तर मग प्रेक्षकांनो, ही हृदयद्रावक आणि हृदय हेलावून टाकणारी कथा, सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये ऐकायला तुम्हाला कशी वाटली हे मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. सोबतच आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि त्या 2 बाळांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना देखील नक्कीच करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि सबस्क्रिप्शन सोबतच शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन क्राईमचे व्हिडिओज तुम्हाला दररोज पाहता येतील. धन्यवाद.